नमस्कार मित्रांनो, मी राजू इंदाणी दृष्टिकोन या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आजचा जो विषय आहे तो विषय तरुण पिढीला पडत असलेले जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये देखील मुख्यत्वे हे असंच का, हे प्रश्न बऱ्याच तरुण पिढीला भेडसावत असतात किंवा पडतात, असं आपल्याला समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतं. आणि मग हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा थोडासा मागोवा घ्यावा आणि त्या प्रश्नांच्या बाबतीत विश्लेषण करून बघावं आणि त्यातनं तरुण पिढीला काही उत्तरं मिळतात का, हा आपला आजचा प्रयत्न. तरुण पिढीला प्रश्न पडणं हे त्या तरुण पिढीच्या सळसळत्या रक्ताचं प्रमाण आहे असं आजच्या युगामध्ये मानलं जातं. त्याचं कारण असं की प्रश्न तरुण पिढीला नाही तर मग कोणाला पडतील? मध्यमवयीन किंवा वयस्कर जी पिढी झालेली आहे त्या पिढीने आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांचं एक प्रकारे सामोरं जाऊन आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं उत्तरं शोधलेली आहे. आता त्या पिढीला प्रश्नापासून सुटका हवी असते. मग प्रश्न तर खरं तरुण पिढीलाच पडायला हवीत, परंतु त्या प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते स्वरूप समजून घेतल्यावरती आणि त्या स्वरूपावरून त्या पिढीला पडलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या तरुणांसाठी फायदेदायक ठरणार आहेत की नुकसानदायक ठरणार आहे, याचं आपल्याला वर्गवारी करता येते. मित्रांनो, प्रश्न थोडा जटिल आहे, त्यामुळे याचं विश्लेषण देखील आपल्यापैकी काही मित्रांना समजण्यासाठी कदाचित हा व्हिडिओ 2-3 वेळेला बघावा लागू शकतो. परंतु विषयाची प्रगल्भता असल्यामुळे तो त्या पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे असं मला वाटतं. प्रश्न पडणं हे तरुण पिढीच्या सळसळत्या रक्ताचं जसं प्रमाण आहे तसं ते त्यांच्या जिवंतपणाचं देखील प्रमाण असू शकतं, असायला हवं. कारण प्रश्न पडले नाही तर उत्तर शोधण्यासाठीची जी सजगता आहे, उत्तर शोधण्यासाठीची जी धडपड आहे ती धडपड आपण करत नाही आणि मग त्यातनं आपल्याला आपले इच्छित जे काही स्वप्नपूर्तीचे मानदंड असतात ते मिळवता येत नाही. म्हणून प्रश्न ही स्वप्नपूर्तीचं माध्यम आहे असं देखील आपण त्याचं महत्त्व अधोरेखित करू शकतो. हरकत नाही, प्रश्नाचं महत्त्व आपण पहिल्या भागात समजून घेतलं. आता आपण प्रश्नाची उपयुक्तता ह्या भागाकडे जरा वळूया. मित्रांनो, प्रश्न पडायला काहीच हरकत नाही. आपण स्वीकारले प्रश्न पडलेच पाहिजे, परंतु प्रश्न पडण्यापूर्वी त्या विषयाला
किंवा त्या समस्येला धरून आपण त्याच्यावरती व्यक्तिगत विचार, व्यक्तिगत मनन, व्यक्तिगत चिंतन हे पूर्णपणे केलं पाहिजे. आणि मनन आणि चिंतन हे पूर्ण झाल्यावरती मग मात्र जो प्रश्न शिल्लक राहतो किंवा निर्माण होतो, त्या प्रश्नाच्या उत्तरातून तुम्हाला यशाचा मार्ग सापडू शकतो. आणि असे प्रश्न ज्या पिढीला, तरुण पिढीला पडतात, ती तरुण पिढी देशाचं आणि स्वतःचं भाग्य उज्ज्वल करते. दुर्दैवाने असे प्रश्न तरुणांना कमी पडतात आणि अनाठायी प्रश्न ज्याला आपण म्हणतो, ज्या प्रश्नातून ना व्यक्तिगत हित किंवा हेतू साध्य होणार नाही, समाजाचं काही त्यातनं भलं होणार नाही, असे प्रश्न ज्याला आपण अनाठायी किंवा वाह्यात प्रश्न हे तरुण पिढीला जास्त पडतात, असं आपल्याला समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतं. आता हे अनाठायी जे प्रश्न आहेत, ते अनाठायी प्रश्न आपण विचारात घ्यावीत का? तर मी असं म्हणेन नाही. कारण हे अनाठायी प्रश्न एकतर कुठल्या तरी आपल्या मधलं जे काही नसलेलं शहाणपण आहे ते दाखवण्यासाठी निर्माण केले जातात किंवा विचारले जातात, किंवा बऱ्याच वेळेला काही प्रश्न जे अनाठायी असतात ते मनोविकृतीतून देखील निर्माण होत असतील असं वाटायला लागतं, इतके ते वाह्यात किंवा अनाठायी प्रश्न असतात. मित्रांनो, ह्या विश्लेषणामध्ये वाह्यात हा शब्द ऐकताना तुम्हाला थोडंसं अनइझी वाटत असेल. आणि मग एक साधा शब्द जो आपल्याला थोडासा खटकतो, असं असताना मग हे अनाठायी जे प्रश्न आहेत ते देखील आपल्याला किती सतावत असतील. कारण अनाठायी प्रश्नातून किंवा त्याला आपण थोडा चांगल्या भाषेचा मुलामा देऊन जर म्हटलं तर ते असभ्य प्रश्न, आणि हे असभ्य प्रश्न मग समाजामध्ये चुळबुळ निर्माण करते. कुठेतरी त्यातनं एक विषय चर्चेला येतो आणि ह्या अनाठायी असभ्य प्रश्नांमुळे समाजाचं आरोग्य हे बिघडतं. प्रश्न हे सृजनात्मक असावेत, विकासात्मक असावेत, त्याही पुढे आनंददायी देखील असावेत. आणि असे जर प्रश्न असतील तर ते तुमचं सोबतच तुमच्या समाजाचं देखील कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. परंतु अनाठायी असभ्य प्रश्न हे तुमची आणि समाजाची प्रतिमा याला डाग लावतात, काळिमा फासतात. दुर्दैवानं समाजामध्ये, खास करून तरुण पिढीमध्ये, अनाठायी आणि असभ्य प्रश्न हे जास्त पडतात आणि मग
त्याला ते देखील आपल्या सोयीनं मुलामा देऊन प्रगतिशील प्रश्न, प्रगतील समाजाच्या जीवनशैलीतून निर्माण झालेले प्रश्न, असं त्याचं महत्त्व अधोरेखित करतं. मित्रांनो, आपण अशा प्रश्नांकडं डोळे झाक करणं या पलीकडे आपल्या हातात काहीच नाही. पण यातून माझे तरुण मित्र विचारतील की का डोळे झाक करावी? तर डोळे झाक यासाठी करावी की आपण एक सभ्य समाजाचा हिस्सा आहोत, एक सभ्य संस्कृतीचा हिस्सा आहोत. आपला समाज, आपली संस्कृती, आपलं शिक्षण हे आपल्याला सभ्यपणा शिकवतं. आणि सभ्य समाजामध्ये, सभ्य संस्कृतीमध्ये अडाठाई प्रश्न, असभ्य प्रश्न विचारून आपले आणि आपल्या समाजाची पातळी कासाठी घालवायची? तिचं संस्कृतीचं, आपल्या सभ्यतेचं आपल्याकडून कुठेतरी काळिमा फासला जाईल असं कृत्य आपण का करायचं? आणि म्हणून मित्रांनो, आपण ज्यावेळेला प्रश्नांची उकल करण्यासाठी कोणाला प्रश्न करत असू किंवा समाजाला प्रश्न विचारत असू, तर त्यावेळेला तपासून बघा की हा माझा प्रश्न सभ्य आहे का? कारण मी मनुष्य समाजामध्ये जन्म घेतलेला आहे. ह्या निसर्गामध्ये सजीव सृष्टी आहे. सजीव सृष्टीमध्ये कुत्रा, मांजर, गाढव इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी देखील आहेत. परंतु आपण स्वतःला मनुष्य प्राणी म्हणवतो. आणि आपण मनुष्य प्राणी असल्यामुळे आपल्याला निसर्गाने सारासार विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे. हे आपलं वेगळंपण आहे. आणि हे वेगळंपण असल्यामुळे आपण आपल्या पडणाऱ्या प्रश्नांची वर्गवारी नक्कीच करू शकतो. आणि त्याप्रमाणे जर आपले प्रश्न सभ्य असतील तर समाज त्याचं नेहमीच स्वागत करेल. असभ्य प्रश्न विचारून आपण आपल्या संस्कृतीचं हनन किंवा व्यक्तिगत विचारांचं पतन करून घेणार नाही, अशी दक्षता तरुण पिढीने बाळगली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला देखील असंच वाटत असेल किंवा आपलं मत देखील ह्या मताशी जुळत असेल की आपण मनुष्य प्राणी आहोत, आपल्याला निसर्गाने विचार करण्या इतकी कुवत, बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि त्या विचार आणि कुवतीला धरून आपले पडणारे प्रश्न हे सभ्यच असले पाहिजेत, असं जर आपल्याला वाटत असेल तर हा विचार, हा संदेश जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सततच वेगवेगळ्या विषयावरती विश्लेषण ऐकत राहण्यासाठी हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.